रविवार, सुट्टीची थंड थंड सकाळ अशातच मुली व मिस्टरांच्या आवडीचा गरमागरम मेदूवडा सांबर बनवण्याचा प्लॅन केला. इथे तुम्हाला आवाज ऐकूनच कळला असेल, मेदूवडा छान क्रिस्पी झाला. नमस्कार, मी अयोध्याच मिनी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. तर कुरकुरीत व स्पॉन्जी असा मेदूवडा व सांबरची रेसिपी आपण बघणार आहोत. तर चला या सुंदर रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी बिना सालीची उडीद डाळ ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. ही डाळ मी साधारण 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत घातली होती. इथे मी 4 माणसांना पुरेल या प्रमाणानुसार डाळ घेतली आहे. 3 ते 4 तासात डाळ ही आपली चांगली भिजली गेली आहे. आता या डाळीतलं पाणी हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. एका भांड्यावर इथे मी चाळण ठेवली आहे. यामध्ये आपण आता डाळ टाकून घेणार आहोत, ज्यामुळे डाळीतलं सर्व पाणी हे नितळलं जाईल. 10 ते 15 मिनिट अशीच डाळ चाळणीत ठेवून त्यातील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. 10-15 मिनिटांनंतर डाळीतलं सर्व पाणी नितळलंय. डाळ पूर्ण कोरडी झाली. आता ही डाळ थोडी थोडी करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. इथे डाळ वाटण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही. गरज वाटल्यास 1-2 चमचे पाणी वापरू शकता. आता डाळ आपली वाटून झाली आहे. तुम्ही बघू शकता, थोडीशी दरदरीत अशी डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. खूप बारीक पेस्ट आपल्याला करायची नाही. अशाच प्रकारे मी सर्व डाळ ही छोट्या छोट्या बॅचेसमध्ये वाटून घेतली आहे आणि संपूर्ण डाळ आता आपली वाटून झाली आहे. बघा, यात मी अजिबात वाटण्यासाठी पाण्याचा वापर केलेला नाही. आता ही वाटलेली डाळ आपल्याला एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायची आहे. तर बघा, एका ताटात मी डाळ काढून घेतली आहे. पसरट ताटामध्ये हे वड्याचं पीठ आपल्याला 8 ते 10 मिनिट एकसारखं एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फिरवत फेटून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की पिठामध्ये एअर तयार होते व पीठ हे हलकं होतं. पीठ हलकं झाल्यामुळे आपला मेदूवडा कुरकुरीत व आतून मऊसूत स्पॉन्जी बनायला मदत होते. ही प्रोसेस महत्त्वाची आहे, त्यामुळे वेळ घेऊन आपल्याला हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता एका बाउलमध्ये मी इथे पाणी घेतलं आहे. यात पिठाचा एक छोटासा गोळा आपण टाकून घेतलाय. हे पीठ बघा पाण्यावर तरंगतंय, म्हणजे वड्याचं पीठ आपलं हलकं झालंय व वड्यासाठी हे तयार आहे. यात आपल्याला आता बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली मिरची व थोडा ओला नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून सर्व पिठात आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मेदूवड्यांसाठी लागणारं पीठ हे आता इथे आपलं तयार झालेलं आहे. त्यासोबत खाण्यासाठी लागणारं सांबर जे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर आता सांबरची तयारी करून घेऊ. इथे एका कुकरच्या भांड्यात मी 1 छोटी वाटी मूग डाळ, 1 छोटी वाटी तूर डाळ आणि 1 वाटी मसूर डाळ घेतली आहे. इथे तुम्ही फक्त तूर डाळीचाही वापर करू शकता. मी मिक्स डाळी वापरल्या आहेत. 2 ते 3 पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घेऊन यात साधारण 1 ग्लास पाणी डाळ शिजण्यासाठी टाकून घेतलं. तसेच अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा साजूक तूप टाकलं, ज्यामुळे डाळ लवकर व मऊ शिजते. कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या घेऊन डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. सांबरसाठी इथे मी 2 उभे कांदे कट करून घेतले आहे, 1 टोमॅटो कट केलेला, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि बटाटा कट करून घेतला आहे आणि आलं लसणाचा ठेचा. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये डाळ ही आपली संपूर्ण मऊ अशी शिजली गेलेली आहे. सांबर बनवण्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम व्हायला ठेवले. यात फोडणीसाठी 1 चमचा मोहरी व 1 चमचा जिरे टाकून घेतले. जिरे मोहरी फुलल्यानंतर यात आलं लसणाचा ठेचा टाकला. आता यामध्ये उभा कापलेला कांदा आणि हिरव्या मिरचीचे तुकडे हे टाकून घेतले. आता तेलामध्ये 2 ते 3 मिनिट आपल्याला कांदा, हिरवी मिरची हे व्यवस्थित छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. यात आता थोडासा हिंग हा चवीपुरता टाकून घेतलेला आहे. आता हिंगासोबत कांदा ते व्यवस्थित आपण परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला कापून घेतलेला बटाटा व कापून घेतलेले टोमॅटो हे टाकून घ्यायचे आहे. आता कांद्यासोबत बटाटा व टोमॅटो आपल्याला 2-3 मिनिट छान असे परतून घ्यायचे आहे. आता हे सर्व परतल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून 1-5 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर या भाज्या आपल्या संपूर्ण शिजलेल्या आहे. या थोड्याशा आपण परतून घेऊया आणि यात मसाले टाकूया. आता यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धना पावडर व 2 मोठे चमचे सांबर मसाला टाकून घेतलेला आहे. आता यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतून मिक्स करून घ्यायचं आहे. 5-10 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता शिजलेल्या डाळीमध्ये आपल्याला 1 वाटी पाणी टाकून विस्करच्या मदतीने ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता ही मिक्स केलेली डाळ आपल्याला सांबरच्या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे.
आता यामध्ये आपल्याला सांबार घट्ट किंवा पातळ जसं हवं असेल तसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे। तर बघा इथे मी 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सांबार हे आता आपलं तयार झालेलं आहे। आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून एक 10 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर उकळी काढून घ्यायची आहे। मेदूवड्याचं पीठ हे आता आपलं तयार झालेलं आहे। आपल्याला आता मेदूवडे तळून घ्यायचे आहे। वडे तळण्यासाठी गॅसवर तेल गरम व्हायला ठेवलं आहे। इथे मी एका सिक्रेट ट्रिकने हे मेदूवडे बनवणार आहे। मी स्टीलची चहाची चाळण घेतलेली आहे। चाळणीला व हाताला दोन्हींना चांगलं पाणी लावून घेतलं व पिठाचा गोळा चाळणीवर ठेवून घेतला। हलक्या हाताने वड्यांचा शेप देऊन घेतला व हा वडा अलगद कढईला टॅप करत तेलात सोडून घेतला। या पद्धतीने अगदी सहज मेदूवडा आपण बनवू शकतो। याऐवजी तुम्ही भाजीचा चमचा उचटणी पण वापरू शकता। मेदूवडे हे आपल्याला मीडियम फ्लेमवर सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत। तेलाचा ताव जर जास्त असेल तर मेदूवडे हे बाहेरून तळले जातात व रंग बदलतो, पण आतून कच्चे राहतात। तर बघा इथे मेदूवडे आपले छान तळले गेले आहे, रंगही छान आलेला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मेदूवडे तळून घ्यायचे आहे। तर इथे आपले बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत व आतून स्पॉन्जी असे गरमागरम मेदूवडा व सांबर तयार आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर हे मेदूवडे आता आपण मस्तपैकी एन्जॉय करूया। धन्यवाद।